श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. सिंह राशीवाल्यांनो, येणारा आठवडा तुमच्यासाठी यशाची नवी दारं उघडणार आहे का? करिअरमध्ये मोठी संधी मिळणार की काही आव्हानांचा सामना करावा लागणार? पैशांची आवक वाढणार का खर्च वाढून ताण येणार? नातेसंबंधात गोडवा राहणार की अहंकारामुळे थोडे मतभेद निर्माण होणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेणार का थोडं थांबायला भाग पाडणार? करिअरमध्ये प्रगती होईल का थोडा थांबा घ्यावा लागेल? पैशांची आवक वाढेल की खर्च डोकं वर काढेल? आणि प्रेम व कुटुंबात आनंद राहणार की काही मतभेद उभे राहणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ऊर्जेने भरलेला आणि काही मोठे निर्णय घेण्याचा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आत्मविश्वास जबरदस्त असेल. तुम्ही जे काही ठरवाल ते पूर्ण करण्याची जिद्द असेल. पण मध्येच थोडे अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे मन थोडं खट्टू होईल. तरीही तुमचा लीडरशिप स्वभाव तुम्हाला पुढे घेऊन जाईल. काही जुने विषय पुन्हा समोर येतील, त्यावर योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला समाधान मिळेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्या कामावर लक्ष ठेवून असतील. तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. एखादं कौतुक किंवा प्रमोशनसारखी संधीही मिळू शकते. सहकाऱ्यांशी थोडे मतभेद होऊ शकतात, पण शांत राहून तुम्ही ते सोडवू शकाल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. नवीन प्रोजेक्ट, डील किंवा ग्राहक मिळू शकतो, पण घाईत निर्णय घेऊ नका. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा मिश्र परिणाम देणारा आहे. एकीकडे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे खर्चही वाढू शकतो. तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी पैसे खर्च करू शकता. घरासाठी किंवा स्वतःसाठी काही खरेदी करण्याचा विचार कराल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. कोणत्याही स्कीममध्ये पैसे टाकण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. जुने पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. प्रेम जीवन आणि वैवाहिक संबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा रोमॅन्टिक पण थोडा संवेदनशील असू शकतो. जोडीदारासोबत चांगले क्षण घालवण्याची संधी मिळेल. कधीकधी अहंकारामुळे लहान वाद होऊ शकतात, त्यामुळे थोडं समजूतदारपणाने वागणं गरजेचं आहे. विवाहित लोकांसाठी हा काळ चांगला आहे. जोडीदाराचा सपोर्ट मिळेल. एखादी छोटी ट्रिप किंवा सरप्राईज तुमच्या नात्यात गोडवा वाढवेल. अविवाहितांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. घरच्या वातावरणात हा आठवडा आनंद आणि जबाबदाऱ्या दोन्ही देणारा असेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तुमची भूमिका असेल. ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. कधीकधी घरात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, पण तुम्ही तो सहज हाताळू शकाल. आठवड्याच्या शेवटी घरात आनंदाचं वातावरण राहील. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचा सल्ला उपयोगी पडेल. थोडा ताण येऊ शकतो, पण तुम्ही तो सांभाळू शकाल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा ठीकठाक पण काळजी घेण्याचा आहे. थकवा आणि तणाव जाणवू शकतो. जास्त कामामुळे शरीर दमू शकतं, त्यामुळे विश्रांती घ्या. योग, व्यायाम आणि चांगला आहार याकडे लक्ष द्या. डोकेदुखी किंवा पाठीचा त्रास होऊ शकतो. पाणी भरपूर प्या आणि नियमित दिनचर्या ठेवा. उपाय. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करा. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि यश मिळेल. आठवड्याचा सल्ला. या आठवड्यात अहंकार बाजूला ठेवून निर्णय घ्या. शांतपणे आणि आत्मविश्वासाने काम केल्यास यश नक्की मिळेल. एकूण सिंह राशीसाठी हा आठवडा प्रगती, आत्मविश्वास आणि थोड्या आव्हानांचा संगम आहे. सुरुवातीला जोश असेल, मध्ये थोडे अडथळे येतील, पण शेवटी यश आणि समाधान मिळेल. कामात प्रगती, नात्यात गोडवा आणि आर्थिक बाबतीत संतुलन ठेवणं महत्त्वाचं आहे. तुमची मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यात प्रचंड जोश आणि काहीतरी मोठं करून दाखवण्याची जिद्द दिसेल. तुम्ही घेतलेले निर्णय ठाम असतील आणि कामात पुढाकार घेण्याची तयारीही दिसेल. मात्र आठवड्याच्या मध्यावर काही अडथळे, विलंब किंवा इतरांच्या वागण्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो. कधीकधी गोष्टी मनासारख्या न झाल्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. पण इथेच तुमचा संयम आणि समजूतदारपणा कामाला येणार आहे. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणं महत्त्वाचं ठरेल.
नातेसंबंधांमध्ये थोडं अहंकार बाजूला ठेवून वागलात तर प्रेम आणि जिव्हाळा टिकून राहील. कुटुंबाचा पाठिंबा आणि जोडीदाराची साथ तुम्हाला मानसिक बळ देईल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला शिकवून जाणार आहे की फक्त आत्मविश्वास नाही तर संयम आणि समजूतदारपणाही तितकाच गरजेचा आहे. शेवटी तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि आठवड्याच्या शेवटी समाधान, आदर आणि थोडंसं यश नक्कीच मिळेल. तुमचा हा आठवडा यशस्वी आणि आनंदी जावो हीच प्रार्थना. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.